कधी-कधी त्याच भाज्या खायचा खूप कंटाळा येतो. अशा वेळेस भाजी बनवताना त्याच्यामध्ये अगदी थोडासा जरी बदल केला ना, तर ती भाजी खावीशी अशी वाटते आणि ते तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. आज आपण इथे पालकाचा गरगट्टा बनवणार आहोत, पण गरगट्टा बनवताना त्याच्यामध्ये अगदी थोडासा बदल करणार आहोत. त्यामुळे तो गरगट्टा खायला खरंच खूप छान लागणार आहे आणि तुम्हालासुद्धा तो नक्कीच आवडेल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण नक्की पाहावा लागेल. चला तर मग रेसिपीला सुरू करूया. त्यासाठी एक जुडी पालक आपल्याला स्वच्छ करायचा. स्वच्छ केल्यानंतर एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा पालक घालून स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवायचा, म्हणजे त्याच्यावर माती किंवा डस्ट असेल ती सगळी निघून जाईल. आता इथे चॉपरवरती आपल्याला कट करायचं आहे. तर पालक निवडताना देठ जर त्याचे कोवळे असतील तर देठासकट घ्या, कारण देठामध्ये सर्वात जास्त प्रमाणात जीवनसत्व असतात. आता आपण इथे पालक अगदी देठासकट कट करणार आहोत. इथे देठ कोवळे आहेत, तुम्ही पाहू शकता की त्यामुळे ते पटापट कटसुद्धा होत आहेत. आता इथे आपल्याला सगळा पालक अशाच पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. एकदम बारीक असा कट करून घ्या, म्हणजे तो शिजायला सुद्धा सोपा जातो. आता इथे सगळा पालक व्यवस्थित आपला कट करून झालेला आहे. पालक कट करताना कट करून धुण्यापेक्षा पालक स्वच्छ धुवून नक्कीच कट करा. आता पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. कढईमध्ये पाणी गरम करायला मी अगोदरच ठेवलेले होते. याच्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे, कारण आपण इथे डाळ घालणार आहोत. तर डाळ शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल घालायला हवं. बरोबरच मी इथे अर्धा चमचा एवढं हिंग घातलेलं आहे. हिंगामुळे पालकाची टेस्ट खरंच खूप छान येते. इथे मी अगदी 3 ते 4 चमचे मूग डाळ घेतली होती आणि भिजवलेले अर्धी वाटी शेंगदाणे घेतले होते. ते सुरुवातीला पाण्यामध्ये गरम पाण्यात घालायचे आहेत. आता इथे हिंगामुळे ना ह्याला फ्लेवर खूप छान येतो आणि डाळीमुळे सुद्धा ह्याला टेक्स्चर खूप चांगलं येतं. आणि शेंगदाणे जर तुम्ही असेच पालकाबरोबर शिजाय घातले तर त्याचे जे दाताखाली येणारे ते क्रंच आहेत ना, ते खायला खरंच खूप छान लागतात. त्याच्यासाठी मी याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले आहेत. पालक घालायचा, व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ना झाकण ठेवून 15 ते 20 मिनिटं मीडियम गॅसवरती आपल्याला हा पालक शिजू द्यायचा आहे. 15 ते 20 मिनिटं याला शिजायला लागतात. आता इथे शिजून तयार झालेला आहे. तर झाकण काढून तुम्ही पाहू शकता आपली याच्यामधली मुगाची डाळसुद्धा एकदम मॅश होईल एवढी छान अशी शिजलेली आहे. म्हणजे पालकसुद्धा आपला एकदम परफेक्ट असा शिजून तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला एखादा झाऱ्या घ्यायचा आहे किंवा एखादा चमचा घ्या आणि त्यातलं सगळं पाणी एका साईडला काढून हा पालक एका बाउलमध्ये काढून घ्या, कारण आपल्याला हा पालक मॅश करायचा आहे. सगळा पालक अगदी आपण अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत. इथे सगळा काढून झाल्यानंतर एक मॅशर घ्यायचा आणि मॅशरने छान असा मॅश करून घ्यायचा. आता इथे तुम्ही पाण्याचा ग्लास असतो ना, त्याने सुद्धा मॅश केलं तरीसुद्धा पटकन हा मॅश होतो. आता जर तुम्हाला इथे शेंगदाणे असेच ठेवायचे असतील तर हलक्या हाताने मॅश करा, आणि जर तुम्हाला शेंगदाणे सुद्धा मॅश करायचे असतील ना माझ्यासारखे, तर तुम्ही अगदी हलक्या हाताने करा, कारण ते ऑलरेडी शिजलेले असल्यामुळे ते पटकन मॅशसुद्धा होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात. आता इथे मी अगदी 2 चमचे एवढं आपलं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. जर तुम्हाला इथे बेसन पीठ घ्यायचं असेल तरीसुद्धा चालेल, पण ज्वारीचं पीठसुद्धा चालतं. अगदी 2 चमचे एवढे घेतलेलं आहे. व्यवस्थित इथं चमच्याने हलवून मिक्स करायचं, म्हणजे याच्यात गुटळ्या होणार नाहीत, गाठी होणार नाहीत. जर तुम्ही पालकाची फोडणी दिल्यानंतर घालचाल तर त्याच्यामध्ये नक्कीच गाठी होतील. त्यामुळे तुम्ही अगोदरच त्याच्यामध्ये मिक्स करा आणि हवं तसं लागेल तेवढं थोडं पाणी घालून त्याचं टेक्स्चर तुम्हाला जेवढं हवं तसं होईपर्यंत पाणी घाला. एक मिक्सर जार घ्यायचा, त्याच्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अगदी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या. आता इथे तिखटपणा तुम्हाला किती हवा आहे त्याच्यानुसार मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता. मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं. कढई गरम करायला ठेवायची. त्याच्यामध्ये अगदी 1 चमचा तेल घालायचं. अगदी मसाला डब्यातला 1 चमचा इथे जिरे घालायचं. जिरे फुलल्यावर आपण खलबत्त्या म्हणजे मिक्सरला जो बारीक केलेला होता ना लसूण आणि मिरची, तो ठेचा याच्यात घालायचा. छान असा परतून घ्यायचा, म्हणजे इथे मिरचीचा कच्चापणा आहे तो निघून जाईल तोपर्यंत. नंतर याच्यामध्ये अगदी अर्धा चमचा एवढी हळद घालायची. हळदीमुळं आपल्या भाजीला कलर खूप छान येतो. आता हिंगाचा वापर आपण अगोदर केलेला असल्यामुळे याच्यामध्ये हिंग अजिबात घालणार नाही. आता इथे आपण मॅश केलेली पालकाची भाजी याच्यामध्ये घालायची. पालकाची भाजी घालताना गॅस फुल करा, म्हणजे खमंग अशी त्याला फोडणी बसन, आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं. चवीनुसार याच्यामध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे मीठ घालायचं. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि अगदी मीडियम गॅसवरती ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची. ह्याला उकळी यायला सुरू झाली की अगदी एकदा दोनदा छान असं हलवून घ्यायचं, म्हणजे काय होतं पालक खाली लागणार नाही आणि व्यवस्थित एकजीव होईल. आता इथे 3 ते 4 मिनटं छान अशी आपली पालकाची भाजी उकळत होते, म्हणजेच पालकाचा गरगट्टा. आणि तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये शेंगदाणे घातलेले होते, त्याच्यामुळे ना हे ओले म्हणजे भिजवलेले शेंगदाणे शिजवून त्याच्यामध्ये मॅश केलेले होते, त्यामुळे ह्याला फ्लेवर खूप छान आलेला आहे आणि खायलासुद्धा खरंच खूप छान लागते. आता ही पालकाचा गरगट्टा अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.